नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपण ऐकणार आहोत भाग 50वा, ज्ञान बिरह कौ अंग. दोहे आपण घेणार आहोत 9वा आणि 10वा. कबीर रूपकाने वर्णन करता आहेत. प्रथम आपण 9वा दोहा ऐकूयात. पाणी माहे प्रजली, भई अपरबल आगे, बहती सलिता रह गए, मंछर है जल त्यागे. पाणी माहे प्रजली, भई अपरबल आगे, बहती सलिता रह गए, मंछर है जल त्यागे. मंछर है जल त्यागे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. प्रजली, प्रजली म्हणजे प्रज्वलित. अपरबल म्हणजे अत्यंत प्रबळ. मंछ, मंछ म्हणजे मत्स्य. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सद्गुरूंनी पाण्यात आग लावली. ती आग अत्यंत प्रबळ होती आणि त्यामुळे नदीसुद्धा व्हायची थांबली आणि माशांनी त्या पाण्याचा त्याग केला. विवरण ऐकूयात. सद्गुरूंनी मंत्र कानात फुंकताच शिष्याच्या मनात अग्नी प्रज्वलित झाला आणि ह्या भडकलेल्या अग्नीमुळे नदी व्हायची थांबली, म्हणजेच मायारूपी जळ आटू लागलं. नदी जशी निम्न स्तराकडे वाहत जाते त्याचप्रमाणे मनुष्याच्या वासना निम्न स्तराकडे वाहत असतात. पण सद्गुरूंनी लावलेल्या या अग्नीमुळे माया जळच आटून गेल्यावर वासनाही जळून भस्मसात झालेल्या आहेत. माशांनीही त्या पाण्याचा त्याग केला आहे. इथे मासा म्हणजे जीव. मग आटत चाललेल्या पाण्यात जसा मासा राहत नाही त्याचप्रमाणे जीवरूपी माशाने त्या मायाजळाचा त्याग केला आणि अर्थातच मायेपासून तो मुक्त झाला. मायारूपी जल नाहीसं होताच मायाची सहाय्यक तत्वसुद्धा कशी नाश पावतात तेच इथे कबीरांनी वर्णन केलेलं आहे. आता आपण ऐकूयात मराठी साखी. मन सागरी अग्नी लागता, क्षणात होई तो प्रबळ, माया सरिता आटू लागते, मत्स्य हि त्यागी नीर. मन सागरी अग्नी लागता, क्षणात होई तो प्रबळ, माया सरिता आटू लागते, मत्स्य हि त्यागी नीर. सद्गुरूंनी लावलेल्या अग्नीमुळे शिष्यात कसा बदल घडून येतो आणि तो मुक्तीची वाट कशी धरतो ते कबीर या प्रकरणात सांगतायत. पुढचा दोहा ऐकूयात 10वा. समंदर लागे आगे, नदिया जली कोयला भई, देखी कबीरा जागे, मंछी रुषा चढ़ गई. समंदर लागे आगे, नदिया जली कोयला भई, देखी कबीरा जागे, मंछी रुषा चढ़ गई. कठीण शब्दांचे अर्थ बघूयात. कोयला, कोयला म्हणजे कोळसा. मंची म्हणजे मासा. ऋषा, ऋषा म्हणजे वृक्ष. दोह्याचा अर्थ ऐकूयात. संसार समुद्रात ज्ञानरूपी अग्नी लागला, त्यामुळे सांसारिक आकर्षणाच्या नद्या जळून कोळशाप्रमाणे शुष्क झाल्या. कबीरांनी जागृत होऊन पाहिलं की मासा वृक्षावर चढलेला आहे. कबीराचे हे काही दोहे उलट मानसी स्वरूपाचे आहेत. आत्मसाक्षात्काराचं वर्णन करताना सामान्य उपमांनी
ते करता येत नाही. तेव्हा अशा प्रकारच्या वर्णनासाठी संत अशा प्रकारच्या वाणीचा उपयोग करतात. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. ही मुक्ताबाईंची रचना ह्याच उलटवांसी प्रकाराची आहे. वास्तविक पाण्यामुळे अग्नी विझतो, पण इथे आग समुद्रात लागली आहे आणि अग्नीमुळे नद्याच जळू लागल्या आहेत असं वर्णन केलेलं आहे. हा अग्नी प्रज्वलित झालेला आहे, तो मनरूपी सागरात. त्यामुळे या मनसागराला येऊन मिळणाऱ्या इंद्रियरूपी नद्या सुद्धा जळू लागल्या. इंद्रिय ही नेहमीच विषयांकडे जातात. आता प्रज्वलित झालेल्या अग्नीमुळे इंद्रिय विषयांकडे जाईनाशी झाली आहेत. इथे कबीर सांगतात की आत्मभान आलेलं आहे, त्यामुळे मासा वृक्षावर चढलाय. आता मासा हा काही वृक्षावर चढणं शक्य नाहीये. इथे मासा म्हणजे जीवरूपी मासा आहे आणि त्या मायासागरातून तो अलिप्त झालेला आहे. परमात्मरूपी वृक्षावर तो गेला आहे, किंवा योगाच्या भाषेत म्हणजे परिभाषेत तो सहस्रारात जाऊन पोचलेला आहे. आणि हेच वास्तविक जागणं असतं. असं फल हे सद्गुरूंनी प्रज्वलित केलेल्या अग्नीमुळेच मिळत असतं. आत्मतत्वरूपी समुद्रात ब्रह्मप्रेमरूपी अग्नी प्रज्वलित होतो, तेव्हाच कुप्रवृत्तीरूपी नद्या जळून खाक होतात. मासारूपी जीव ऊर्ध्वगामी होतो. अशा प्रकारे कबीरांना जागृतावस्था प्राप्त झालेली आहे. आपण आता मराठी साखी ऐकूयात. माया सागरे अग्नी लागता, नद्याही जळून गेल्या. कबीर जागृत झाला, मासा वृक्षावर के चढला. माया सागरे अग्नी लागता, नद्याही जळून गेल्या. कबीर जागृत झाला, मासा वृक्षावर के चढला. वृक्षावर के चढला. इथेच आपण आपला आजचा भाग 50वा संपवणार आहोत.